आपण 11वी अर्थशास्त्र मधील भारतातील बेरोजगारी या मुख्य घटकाचा अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत बेरोजगारीची व्याख्या आणि बेरोजगारीचे प्रकार, त्यामध्ये आपण ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि यामधून हे स्पष्ट होते की भारतामध्ये बेरोजगारीची समस्या ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणखी शहरी भागामध्ये काम मागणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, परंतु रोजगार देणाऱ्या लोकांची संख्या ही कमी आहे. परिणामी ही बेरोजगारीची समस्या तीव्र स्वरूप भारतामध्ये धारण केलेलं आहे. आता आपण या बेरोजगारीच्या परिस्थितीला कोणकोणती कारणे कारणीभूत आहेत याचा विचार करणार आहे. आणि म्हणून मी प्राध्यापक शरद शेटे 11वी अर्थशास्त्र विषयामधील भारतातील बेरोजगारी या मुख्य घटकातील बेरोजगारीची कारणे या संबंधीचे मार्गदर्शन देवगड कॉलेज देवगड येथून आपणासमोर करीत आहे. आता एका बाजूला रोजगाराची मागणी करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजगार देणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. म्हणजेच रोजगाराची मागणी आणि रोजगाराचा पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्यामुळे बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगार मागणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढ हे एक मूळ कारण बेरोजगारी निर्माण होण्यासाठी आहे. त्यामुळे या मुख्य कारणा व्यतिरिक्त आणखी काही कारणांचा या ठिकाणी आपल्याला विचार करता येतोय आणि म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीसारख्या या मुख्य समस्येला कोणती परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे त्याचा विचार आज आपण या बेरोजगारीच्या कारणांच्या मध्ये करणार आहोत. त्यापैकी पहिले महत्त्वाचं कारण आहे आणि ती म्हणजे रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीला किंवा भारतातील रोजगार वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा कमी आहे. परिणाम असा होतो की वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतपत, म्हणजे वाढत्या श्रमशक्तीला याचाच अर्थ वाढत्या रोजगाराची मागणी करणाऱ्या लोकसंख्येला ही भारताची अर्थव्यवस्था सामावून घेऊ शकत नाही. कारण आम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये आमचा जो झालेला विकास आहे तो कमी आहे आणि त्यामुळे जिथे रोजगार वाढणार आहे अशा क्षेत्राचा विकास आपण केला नसल्यामुळे बेरोजगारीची समस्या ही निर्माण झालेली आहे. म्हणजे रोजगार विरहित वाढ, एका बाजूला वाढ होते, वृद्धी होते, परंतु जी वृद्धी आहे ती वृद्धी रोजगार वाढवण्यासारख्या परिस्थितीची नाही.
आणि त्यामुळे भारतात बेरोजगारीची समस्या ही निर्माण झालेली आहे. दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण आहे की श्रमशक्तीतील वाढ. म्हणजेच आपण सुरुवातीला बोलल्याप्रमाणे भारतात लोकसंख्या वाढत आहे. जी लोकसंख्या वाढते, आपल्या भारताच्या लोकसंख्येचं वैशिष्ट्य म्हणून आपण सांगतोय की भारतात तरुण लोकसंख्या ही संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक आहे. आणि ही जी तरुण लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या श्रमशक्तीमध्ये वाढ करते. आणि श्रमशक्तीमध्ये वाढ केल्यानंतर प्रत्यक्षात ही श्रमशक्ती सामावून घेण्या इतपत पायाभूत सुविधा आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या नाहीत किंवा आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या श्रमशक्तीचा आपण पूर्णपणे वापर करू शकत नाही. म्हणून आपण कालच या ठिकाणी भारताच्या बेरोजगारीचं स्वरूप पाहत असताना 2011-12 मध्ये देशामध्ये रोजगार मागणाऱ्या लोकांची संख्या आपण 483,75,000 सांगितली. आणि प्रत्यक्षात जे रोजगार मागणारी लोक आहेत 483,75,000 आणि यापैकी आम्ही रोजगार दिला 472,91,000 लोकांना. आणि त्यामुळे 10,84,000 लोकांना आम्ही रोजगार देऊ शकलो नाही. म्हणजे त्यांचा समावेश आम्ही बेरोजगारीमध्ये केला. म्हणजे जेवढी श्रमशक्ती देशामध्ये आहे, उपलब्ध आहे, त्या उपलब्ध श्रमशक्तीचा पूर्णपणे वापर आम्ही करू शकत नाही. आणि त्यामुळे बेरोजगारीसारखी समस्या ही निर्माण झालेली आहे. तिसरं महत्त्वाचं कारण आपण सांगू शकतोय की कौशल्य विकास आणि कार्यक्रमाचा अभाव. एका बाजूला श्रमशक्ती वाढते, मात्र वाढत्या श्रमशक्तीमध्ये कौशल्ययुक्त रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमांचा भारतामध्ये अभाव आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात पुस्तकी शिक्षणाचा समावेश केलेला आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण व्यवसायाभिमुख शिक्षण, त्याच्याशी संबंधित असणारे कोर्सेस यांची वाढ मात्र आपल्या देशामध्ये कमी आहे. आणि त्यामुळे उद्योगांना पूरक कौशल्य विकास कार्यक्रम हा राबवणे आवश्यक आहे. परंतु आम्ही व्यावसायिक आणखी कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे नियोजन आपण केलेलं नाही. त्याची कमतरता आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. उपलब्ध मनुष्यबळ पूर्णपणे कसे वापरले पाहिजे याचा आराखडा सुद्धा आपल्याकडे नसल्या कारणाने बेरोजगारीची समस्या ही निर्माण झालेली आहे. विशेषतः आपण पाहतो की केंद्र सरकारने अलीकडे कौशल्य विकासावर भर दिलेला आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात आपण बेरोजगारीची समस्या कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, अशा प्रकारचा एक आशावाद या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. एकूण देशाच्या लोकसंख्येमध्ये अकुशल श्रमिकांची संख्या जास्त आहे. आणि त्याचबरोबर अजूनही आपल्या देशामध्ये 25% लोकसंख्या ही निरक्षर असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळे एका बाजूला निरक्षरता आणि दुसऱ्या बाजूला कुशल कामगारांचा अभाव, यामुळे बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की रोजगाराची अपेक्षा आज करणाऱ्या लोकांची संख्या आपल्या भारतामध्ये वाढलेली आहे. म्हणजे काय की शिक्षण घेतलेलं असते,
शिक्षण घेतल्यानंतर शारीरिक शारीरिक काम करण्याचे प्रमाण हे कमी झालेलं आहे. पांढरपेशा वर्गाची निर्मिती झाली आणि हा जो पांढरपेशा वर्ग आहे, तो वर्ग केवळ 8 तासाचा पगार कसा मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा तो करतोय. नाविन्यपूर्ण किंवा उद्योगशीलता निर्माण करून रोजगार आपण निर्माण केला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा ठेवणाऱ्या वर्गाची संख्या आमच्या देशामध्ये कमी आहे. शेती आहे, मात्र शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी नाही किंवा या ठिकाणी स्वयंरोजगार निर्माण करून आपण आणि आपल्याबरोबर इतरांना काम देऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जात नाही आणि त्यामुळे शिक्षण आणि शिक्षणानुसार रोजगार मिळणे आज अशक्य ठरलेलं आहे आणि त्यामुळे पदवीधारक, पदव्युत्तर अशा लोकांच्या बेरोजगारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला चांगला रोजगार पाहिजे, साधा रोजगार करणार नाही, या भूमिकेमधून बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आपण पाहतो. त्यानंतरचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आमच्या बेरोजगारीचं आहे, की भारतात बहुसंख्य लोकांचा व्यवसाय हा शेती आहे आणि शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग अनुकूल असेल तर शेतीमध्ये रोजगाराच्या संधी वाढतात. निसर्ग प्रतिकूल झाला तर रोजगार हा कमी होतो आणि त्यामुळे आज भारतीय शेतीचे स्वरूप हे हंगामी झालेलं आहे. त्यामुळे हंगामी बेरोजगारीची समस्या शेती क्षेत्राबरोबरच इतर ठिकाणी सुद्धा निर्माण झालेले आपण पाहतो. विशेषतः प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये हंगामी बेकारीचं स्वरूप अधिक मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे जर शेतीमध्ये आम्ही जलसिंचनाच्या सुविधा जर उपलब्ध केल्या तर 12ही महिने शेतीमध्ये काम मिळू शकते. परंतु आज भारतातील बहुसंख्य शेतजमीन ही निसर्गावर अवलंबून असल्या कारणाने बेरोजगारीची हंगामी स्वरूप यामध्ये निर्माण होत आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे आर्थिक विकासाचा कमी दर. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1991 पर्यंत आर्थिक विकासाच्या दरामध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग एका बाजूला वाढतोय, त्या प्रमाणात देशाच्या आर्थिक विकासाचा दर अजूनही या ठिकाणी आपण 6.5% पोहोचू शकलेलो नाही. हाच आर्थिक विकासाचा जर दर वाढला तर देशामध्ये रोजगाराच्या संधी वाढतील आणि आपोआपच बेरोजगारी कमी होईल. परंतु अजूनही आमच्या देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अपेक्षित दराने वाढू शकलेला नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आहे. आणखी एक सर्वात महत्त्वाचे कारण आहे, की मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकसंख्या ही शहरी भागामध्ये स्थलांतरित झालेली आहे. त्याचा परिणाम असा झाला, की रोजगाराच्या संधी शहरी भागामध्ये उपलब्ध होत आहेत, म्हणून ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक हे शहरी भागामध्ये स्थलांतरित झाले. त्यामुळे संपूर्ण भार हा शहरी भागाच्या रोजगारावर निर्माण झाला आणि परिणामी शहरी बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. आपण कालच या ठिकाणी शहरी बेरोजगारीचे प्रकार बघितले.
तांत्रिक बेरोजगारी शहरी भागामध्ये निर्माण होते. घर्षणात्मक बेरोजगारी शहरी भागामध्ये निर्माण होते. चक्रीय बेरोजगारी शहरी भागामध्ये निर्माण होते. आणि परिणाम असा झाला की ग्रामीण भागामध्ये केवळ शेती क्षेत्र, इतर कोणत्याही उद्योगाची संधी निर्माण होऊ न शकल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या ही निर्माण झालेली आहे. विशेषतः रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये गेले, परंतु शहरामध्ये जितकी जागा आहे तितक्याच लोकांना रोजगार मिळू शकतो. त्यामुळे नागरी भागामध्ये, शहरी भागामध्ये ग्रामीण लोकसंख्येचा भार वाढलेला आहे आणि त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा अनेक ही प्रातिनिधिक स्वरूपाची कारणे आहेत. याबरोबरच अशा असंख्य बेरोजगारीची कारणे भारतामध्ये निर्माण झालेली आहेत. त्यामध्ये काही वेळा सरकार, सार्वजनिक क्षेत्राचं असणारं अपयश असेल, वैयक्तिक अपेक्षांचा मोठ्या प्रमाणात केलेला भार असेल, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि परिणामी बेरोजगारीसारखी समस्या आज तीव्र स्वरूप धारण करीत आहे. आणि अशा या बेरोजगारीचे जे दुष्परिणाम आहेत ते देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही बाजूने आपल्याला झालेले बघायला मिळतात. ह्या परिणामामुळे देशामध्ये रोजगार वाढ झाली पाहिजे आणि यासाठी शासनाने काही उपाययोजना केल्या पाहिजेत, हे मात्र आपल्याला प्राधान्याने सांगावे लागते.